हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी सोनाली सोनास आर्ट अँड ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत करते. तर आज आम्ही बोरन्हाण करायचा प्लॅन केलेला आहे अर्जुन आणि अरबीचा. तर लास्ट इयर आळंदीमध्ये केलं होतं माझ्या घरी दोघांचं मिळून, तर यावेळेस दीदीच्या घरी करायचंय दोघांचं. तर पतंग तर मी त्या दिवशी पुण्यात गेले होते तेव्हाच घेऊन आले होते, थोडंसं फार डेकोरेशनला म्हटलं बोरन्हाण करायचंच आहे तर पतंग घेऊन जाऊयात, आलोय तर पुण्यात. तर आता अजून काय काय डेकोरेशन करता येईल तर तो आता जुगाड करायचा चाललेला आहे. तर तुम्ही आपला तुळशीबागेतला ब्लॉग बघितला असेल, गणपतीच्या पिरियडमध्ये मी केला होता. तर हे मी डेकोरेशनसाठी आणलं होतं, 100 रुपयाला 2. तर म्हणलं हे पण घेऊन जावं, छान असं डेकोरेशन पतंगांच्या बाजूला वगैरे काहीतरी इनोव्हेटिव्ह करता येईल. अजून पण मी बघते की काय छान बनवता येईल असं मुलांच्या ह्याने, बोरन्हाणच्या दृष्टीने. पतंग अजून हे आहे, अजून बाकीचा काय माळा वगैरे जर घरात भेटल्या तर ते टॅलेंट आपल्या स्त्रियांच्याच असतं की जुगाड कसा करता येईल, किती छान इनोव्हेटिव्ह घरातल्याच वस्तूंमध्ये करता येईल. तर चला, डेकोरेशन तर तुम्हाला मी नक्कीच दाखवेन कसं केलंय काय केलंय. आता तर चला, आता मला निघायचं आहे थोडंसं सामान घेऊन. आणि ड्रेसचं पण बघतीये, म्हणजे अर्जुनचा 1 वर्षाचा असताना एक कुर्ता ब्लॅक कलरचा घेतलेला. तर आता तो बसतोय का त्याला बघायचंय, त्यात पण जुगाड करायचंय कपड्यांमध्ये, कारण आजच करायचंय, अचानक ठरलंय त्यामुळं चलो. तर फायनली आम्ही आलो आणि डेकोरेशनला सुरुवात केली. म्हटलं चला पटापट डेकोरेशन करून घ्यावं, मग नंतर मुलांच्या कपड्यांचा वगैरे ते जुगाड बघायचा होता. तर बॅकग्राऊंडला आम्हाला काही वेगळं लावायची गरज नाही पडली, कारण ऑलरेडी तिथे वॉलपेपर होता. वॉलपेपर नसता तर आमचं प्लॅन होतं की एखादी ब्लॅक साडी किंवा ब्लॅक ओढणी लावायचं आणि त्याच्यावर डेकोरेशन करायचं. पण वॉलपेपर छान होता गोल्डन, म्हणून आम्ही काही लावलं नाही. आत्ता नको दागिने घालू. बघू तुझं धोतर झालं का घालून? आत्ता नको घालू. बघू धोतर जरा फिरून दाखव, मागे फिर, तिकडे फिरून दाखव जरा. आणि आदू तुझा ड्रेस दाखव बघू, ब्लॅक कलरचा कसा आहे उतरून. अजून तयारी करायची बघा. डेकोरेशन आमचं छोटंसं झालेलं आहे आणि आता अजून तयारी थोडीशी राहिली. अर्जुनचं धोतर थोडंसं फिनिशिंग राहिलंय, आदू मॅडमची ज्वेलरी राहिली, आवरायचं राहिलंय. गोल फिर जरा. हे आहे बघ असं एक साइडला आणि करंगळी ताट करती, करंगळी ताट कर. आणि तू का वाकडा झालायस बाळा, तू सरळ हो. हात वाकडा करायचा होता, तू नको, तू सरळ हो ना. तो अगं पुंगी सारखा धरलं होतं त्याने आधी. हा आता बरोबर राहिला. ता करंगळी ताट कर, ही करंगळी ताट कर अशी. सब धोतर वाले हो गए हे. धोतर वाले का बछड़ा है. बघू दागिने मॅडम तुमचे, अद्दू मॅडम. टाकायला एवढे बास की परत पोरांना वाटायला आहे की माहिती, तुडवले की मग वाटले. तर आमच्या घरातले हे 2 अँटिक पीस आहेत, एक शिंदे परिवारातलं, एक पोळ परिवारातलं, आणि दोघांनी स्वतःचा स्वतः कारभार करून घेतला होता. तर बोरस्नान हे 1 ते 5 वर्षाच्या मुलांचं केलं जातं. आणि असं म्हणतात की ज्या निगेटिव्ह शक्ती असतात, निगेटिव्ह वाईब्स असतात, तर बोरस्नान हे त्यापासून, म्हणजे त्या मुलांचं रक्षण करतं त्या निगेटिव्ह वाईब्स पासून. मी जर चुकले असेल तर मला प्लीज करेक्ट करा. अजून कोणाला जर जास्त माहिती असेल बोरस्नानबद्दल तर तुम्ही नक्की कमेंट करा, म्हणजे अजून जास्तीत जास्त लोकांना माहिती मिळेल बोरस्नानबद्दल. माझ्या माहितीप्रमाणे तर 5 वर्षापर्यंत मुलं कशी लहान असतात, त्यांना या गोष्टीपासून जर असा धोका असतो, म्हणजे नजर लागणे, निगेटिव्ह गोष्टी, निगेटिव्ह शक्ती. तर या गोष्टींपासून त्यांचं संरक्षण होतं बोरस्नान गेल्यामुळे. आणि त्यात बोरस्नानमध्ये ज्या गोष्टी असतात खायच्या, तर त्या थंडीत खाव्यात, तो एक त्याच्या मागचा एक हेतू असतो. अजून काय जर वेगळी कोणाला माहिती असेल तर प्लीज कमेंट करा, म्हणजे माझ्यासहित अजून जास्तीत जास्त लोकांना या गोष्टी कळतील बोरस्नानबद्दल. आणि हे जे दागिने आहेत मुलांनी घातलेले, ते आर्टिफिशियल आहेत. तर ते अर्वीज मेकओव्हरमध्ये तुम्हाला रेंटने सुद्धा अवेलेबल होतील आणि मोठ्यांचे सुद्धा अवेलेबल होतील. तर तुम्ही अर्वीज मेकओव्हरला कॉन्टॅक्ट करू शकता ज्वेलरीसाठी. चॉकलेट टाकते मी. सकाळी बिस्किट पण घ्या. लिपस्टिक लागली. नाही लागली. ओ सॉरी.
दोघांना एकत्र धपाटे. तर छानसं असं छोटं आणि सिम्पल बोरनान झालं. मुलं पण खूप खुश झाली. ॲक्च्युली हा मुलांचाच दिवस असतो, सगळेजण एन्जॉय करतात. म्हणजे आता आमच्यावरून सांगतो, आम्ही तर बापरे पळायचो बोरसनांसाठी आणि खूप धमाल आली. तर कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.